नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती निधी मंजूर झाला, किती निधी मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहे, आपण या ठिकाणी संपत्ती आणि कोणते जिल्हे या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे याची संपूर्ण आणि सविस्तर आढावा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता पीक विम्याची रक्कम वेगळीच मिळणार आहे, नुकसान भरपाईचे वेगळेच पैसे असे टोटल तुम्हाला सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पैशाचे वितरण केले जाणार आहे। बघा, आता हे पैसे आज येणार की उद्या येणार, नेमके कधी येणार, कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आता डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये या ठिकाणी या पैशांचे वितरण केले जाणार आहे। शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी आता चांगलेच सुखवणार आहे, कारण की पेरणीच्या ऐन मोक्यावर या ठिकाणी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला असून पीक विम्याचे कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये, तर कोणाला 18,000 रुपये, तर कोणाला 16,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम त्यांच्या जी आखणीनुसार हे पैसे तुम्हाला वितरण केले जाणार आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, या पैशांचे वितरण जे आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये आधी या 16 जिल्ह्यांमध्ये केले जाणार आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील किंवा तुम्हाला पैसे मिळालेले पण असतील। बघा, आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचे हे पैसे वेगवेगळे रक्कम देणार आहे। कोणाच्या खात्यामध्ये 13,000 रुपये, तर कोणाच्या 15, 18, 17 अशी 20 ते 25,000 पर्यंतची अशी मोठी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सरकणार आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई, पीक विमा ही जी योजना आहे मित्रांनो, त्याने महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत सुखदायक आणि पेरणीच्या ऐन मोक्यावर या ठिकाणी सरकारने या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना वितरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती हे जे पैसे आहे मित्रांनो, हे डीबीटीच्या माध्यमातून कोणाला 12,000 रुपये, कोणाला 15, कोणाला 16, कोणाला 20, तर कोणाला 25,000 पर्यंतची अशी मोठी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून। आता हे जे पैसे आहे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। चला, आता पैसे मिळणारे नेमके कोणते 16 जिल्हे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा कसलीही चिंता देखील करत बसू नका। आता हे जे पैसे जमा होणार आहेत यामध्ये जिल्ह्यांचे नाव पण आलेले आहेत, ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आलेल्या माहितीनुसार तुम्हाला आता 2 कामे करावी लागणार आहे। आता मुख्यमंत्र्यांनी ही 2 कामे तुम्हाला लवकरात लवकर करायला सांगितले आहे। सूत्रांनुसार ही जर 2 कामे तुम्ही केली नसणार तर तुमचा पैसा अडकू शकतो मित्रांनो, आणि तुमच्या बँक खात्यापर्यंत येईपर्यंत त्याला अडचण येऊ शकते। आणि ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला ती 2 कोणती कामे आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय पीक विमा नुकसान भरपाईचे वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांच्या लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रातील या ठिकाणी बळीराजा या ठिकाणी सुकावणार आहे, कारण की पेरणीच्या ऐन मोक्यावर पीक विम्याचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केले जाणार आहे। आता
तुम्ही सोयाबीन उत्पादक असाल तर मग आनंदाची बातमी आहे. कापूस उत्पादक असाल तर तूर, मूग, उडीद डाळ या पिकांचे देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले असाल, कांदा पिकांचे उत्पादन तुम्ही घेतले असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मग तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम आता जास्त प्रमाणात देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सोयाबीन झालं, मूग झालं, कापूस झाला, उडीद झालं, कांदा झाला, हे जे पीक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला 25,000पर्यंतची रक्कम तुम्हाला या ठिकाणी DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाऊ शकते. कारण की हे जे पीक आहे हे सरकारने निश्चित केलेलं आहे. कारण की या पिकांनाच 20 ते 25,000पर्यंतची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी कोणते ते जिल्हे आहे मित्रांनो ते आपण जाणून घेणार आहोत. पहिला जिल्हा मित्रांनो या ठिकाणी लक्षात, तो आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 813 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी परत मंजूर झालेला आहे. कारण की नांदेडमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील 6 कोटी रुपये या ठिकाणी नांदेडमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही रहिवासी असाल, शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण की या ठिकाणी दुसरा जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे सोलापूरमध्ये. नांदेडनंतर 6 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सातारा जिल्हा, 3.62 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये देखील 1.27 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये देखील 1 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पिकांनुसार मदत, सोयाबीन उत्पादकांसाठी 1,446 कोटी, भात उत्पादकांसाठी 72 कोटी, कांदा उत्पादकांसाठी 26 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो. ही जी रक्कम आहे पीक विम्याची ती तुमच्यापर्यंत सुखरूप पोहोचेल. या ठिकाणी सरकारने 2 कामे करायला सांगितलेली आहे. पहिलं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं आणि दुसरं म्हणजे KYC पूर्ण करणं. ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. जर अडचण येणार तर तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्ही किंवा बँकेमध्ये तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करू शकाल. तर ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. कारण की DBTच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया आहे मित्रांनो. 30 ते 35 मिनिटामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे 25,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय